नमस्कार मंडळी. मी आपल्यासोबत सासू आणि सुनेच्या नात्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे. जेव्हा मुलाचं लग्न होऊन सून घरात येते, घरात आल्यानंतर आपण तिला खरं म्हणजे मुलगीच मानायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तिला मुलगी समजल्यास ती आपल्याला काय समजेल हा तिचा प्रश्न झाला. त्यात जास्त आपण खोलात जायचं नाही. आपण जेव्हा चांगली वागणूक देत जाऊ, सून न समजता तेव्हा जे तिला मुलगी मानू, तेव्हा ती पण आपोआपच आपल्याला आई मानेल, वडील मानेल. सर्वांना समजून घेईल. आपणही तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही घरी मी पाहते की अ, सून आल्याबरोबर सासूबाई लगेच काम सगळं सोडून देऊन बसतात. तसं नको करायला. कारण ती मुलगी आपल्यापेक्षा वयानं, अनुभवानं पण कमी असतं तिचं सगळं. अनुभव कमी असतो, वय कमी असतं. त्यामुळे तिला हळू संसाराचं ओझं तिच्यावर सोडायला पाहिजे. काही वर्ष आपण तिला कामात मदत केली पाहिजे किंवा जिम्मेदारीची कामात सुद्धा तिला काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. आपोआपच तिला हळू सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर ती कामं पण करेल आणि जिम्मेदारी पण घेईल. पण मला असं वाटतं, जर घरातली माणसं तिला मदत करू शकणारी असतील, तर सर्वांनीच मदत केली पाहिजे कामात. मी सासू आहे म्हणून बाजूला जाऊन बसलं नाही पाहिजे. कारण संसार सासूचा पण आहे आणि सुनेचा पण आहे. तर प्रत्येक गोष्ट दोघींनी मिळूनच केली पाहिजे. तरच तो परिवार सुखी, आनंदी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही सासूबाई किंवा घरातली माणसं मदत केली, तर तिला ते ओझं जाईल आणि ती तेवढी फ्रेश राहील, ती खुश राहील आणि तुम्हाला पण ती आनंदच देईल. दुसरी गोष्ट म्हणजे की जर सासूबाईंनी आपली कामं सोडली, माझी सून आली आहे म्हणून, तर स्वतःच्या पण आरोग्यावर परिणाम होईल ना. मी जर समजले की नाही माझी सून आली, आता ती सगळं कामं तीच करेल. मग मी बसून सासू हे नातं असं आहे की सासू नाही समजलं पाहिजे. तुम्ही तिला मुलगी मानता मग तिची आई समजून पुढे या. त्यामुळं स्वतःचं आरोग्य पण चांगलं राहील. कामं करत राहिल्यास माणसाचं आरोग्य चांगलं, मन चांगलं, सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. त्यामुळं तुमचं आरोग्य पण सांभाळलं जातं, नाती पण सांभाळली जातात. अशा प्रकारे किंवा काही वर्षानंतर मुलबाळ झालं घरात सुनेला, ते सांभाळणं, त्याच्यावर संस्कार करणं, हे सुद्धा घरातल्या मोठ्या माणसांचं काम आहे. सासूबाईंचंच काम आहे. त्यामुळं सासूबाई ही सासू न राहता येणाऱ्या मुलीची आई बनून राहावं, तिला सर्व कामात सहकार्य करावं. चुकल्यास आपण आपल्या मुलीला जसं तिच्या चुका पोटात घालूनच तर मोठं केलेलं असतं. आपली मुलंही चुकतातच हो. मग ती पण आपली मुलगी होऊनच आलेली आहे घरात. त्यामुळे ती चुकत असेल तेव्हा तिच्या चुका पोटात घालून तिला योग्य मार्गदर्शन करावं, मदत करावी आणि येणाऱ्या सुनेनी सुद्धा आपलीच आई आहे. आई माहेरी रागवतेच ना, चुकल्यास प्रत्येकाची आई रागवत असते. तसंच ही पण आईच समजून कधी जर सासूबाईंनी काही बोलल्या, रागवल्या, तर सोडून द्या आणि एकमेकींची नाती चांगली ठेवा. नमस्कार.